आता सगळे कामं उरकले होते घरातले, पण कूलरमध्ये पाणी भरायचंच राहिलं होतं. तर मग काय कूलरचं झाकण उघडलं तर त्याला करंट येऊ राहिला. कारण का या खिडकीतून पाणी पडलं होतं रात्री कूलरवर. रात्री लय पाऊस आला होता आमच्या इकडे. तरी मी इकडे-तिकडे वायर करून पाणी टाकून पाहिलं, पण ते काही जमलं नाही. मग प्लगमधून पिनच काढून घेतली, तरी कूलरात पाणी भरलं. आता कूलरात पाणी भरायचं जबरदस्तीचं कारण असं, की रात्री लय पाऊस पडला होता आणि आता ऊन तर पुरायला लय गजबजणार होतं, म्हणून कूलरात पाणी भरून घेतलं आणि मग लावली प्लगमध्ये पिन आणि कूलर केला चालू. तर आता सगळे कामं झाले होते. आता पडणार आहे चटई आणि आता हे चटई 4 वाजे लोक काही निघत नाही. आता उश्या बी घेऊन घेतल्या होत्या आणि टरबूज कापून ठेवलं होतं. तर म्हटलं आता टरबूज खाऊन घ्यावा. बकऱ्या तर काही आल्या नव्हत्या, पण टरबूज आलेलं वेळचं कापून ठेवलं, त्याला पाणी सुटलं होतं. ते पाणी पिऊन घेतलं. मग मी टरबुजाचं बकऱ्या आल्या, बकऱ्या बांधून घेतल्या आणि जेवण करायला बसली. जेवण झाल्यावर कुरड्या टाकल्या उन्हात, जेवल्या होत्या, गौराई वल्या झाल्या होत्या आमच्या आणि इंधनही सगळं वलच झालं होतं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक